तरी पण आम्ही त्यावेळी 5-6 थर लावायचो. 500-600 मुलांमध्ये फक्त 4 नाही 5 थर. त्यावेळी तर क्रेजच तसा होता आणि जास्त मंडळं नव्हती अशी. ठाण्याला जाऊन सर्वप्रथम 6 थर लावले तेव्हा 1995 ला. तर हंडीमध्ये ऍडव्हान्टेज झालं एकदम, म्हणजे काही करू शकतो आपण. बरोबर. हा थर आपण आता मजल मारणार आहे. मजल मारणारा नक्कीच रेकॉर्ड होईल असं सर्वांना अपेक्षा आहे त्या गोष्टी. 7 थर आम्ही म्हणजे प्रॅक्टिसलाच लावला. प्रॅक्टिसला 7 थर. 7 थर लावला. हे कुठल्या वर्षापासून होतं म्हणजे? 7 थर आमचे 96-97 पासून. म्हणजे जसं तुम्ही 95 ला 7 थर लावले, त्याच्यानंतर 96 म्हणजे तुमच्याकडे एक ऊर्जा आली, होप्स आले की आपण करू शकतो, काहीतरी आहे भांडूपचं नाव बोलले तरी काहीतरी करू शकतो. त्यामध्ये आम्हाला ग्राउंड नाही, मैदान नाही. इथे लाल मातीचे जे मैदान होते ना, तिथे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. भरपूर मुलं उत्सुक आहे खेळण्यासाठी अजून सुद्धा. पण आता रोडवरती प्रॅक्टिस असते. चौकामध्ये आमची प्रॅक्टिस. आता हे आमचे संस्थापक आहेत. अच्छा. हे तिकडचे कबड्डी खेळाडू आहे. हे पण नॅशनल खेळाडू आहे. मी स्वतः प्रशिक्षक आहे. मी उत्कर्षमध्ये होतो. मी स्वतः मुंबई उपनगर जिल्हा चाचणीमध्ये सिलेक्शन झालंय माझं. अच्छा. भैयांडी आणि हा गोविंदा हा खेळाडूंसाठीच आहे. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे भांडूपचा गोविंदा आपल्या या नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आज आहे पॉडकास्टचा 3रा दिवस आणि आपल्यासोबत आहे साई कृपा मित्र मंडळ, जे की आहे आपला भांडूप मधला. आणि आपल्यासोबत आज पॉडकास्ट मध्ये आहेत दादा, तुमचं नाव? प्रमोद तवसाळकर. आणि त्यांच्यासोबत आहेत मी प्रकाश. तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये. दादा, आपण हा पॉडकास्ट चालू केलेला आहे तो म्हणजे भांडूपचा गोविंदा आहे. आणि भांडूपचे आपले गोविंदा जे आहेत त्यांना एखाद्या सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवरती त्यांना कशा प्रकारे प्रेझेंट करता येईल, त्यांची काही खूबी आहेत. जसं की काही गोविंदा पथक आपल्या भांडूप मधली आहेत जी क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत, अजून काही काही क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. त्याच्याप्रमाणे आपण एक एक गोविंदा पथक आपण हायलाइट करतोय की जे गोविंदा त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी उदयास आला, काय आलं. तर त्याचप्रमाणे आज आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. तर मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की साई कृपा गोविंदा पथकाचं म्हणजे स्थापना कधी झाली. याला तुमचं साई कृपा गोविंदा पथक त्याआधी साई कृपा मित्र मंडळ 1991 मध्ये स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर कबड्डी क्षेत्रामध्ये साई कृपा गोविंदा पूर्वी होता. आणि त्यानंतर 1995 ला साई कृपा मित्र मंडळाने स्वतःचा गोविंदा पथक चालू केलं. 1995 ला तुम्ही गोविंदा चालू केला. आणि स्थापना कधी झाली आपली? 91. 4 वर्षांनी लगेच गोविंदा स्थापन झाला. कसा होता तेव्हाचा काळ, कसा होता गोविंदाचा? किती थराचा होता त्यावेळी? कसं माहितीये काय, ऍक्च्युली आमचा प्रकाश त्यावेळी प्रशिक्षक होता. अच्छा. पहिल्यापासूनच. आणि त्यावेळी आम्ही 4 थर वगैरे लावतो, 4 थर 5 थर. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे आहे ना, आम्हाला असं ऍडव्हान्टेज आला की आपण काहीतरी करू शकतो हंडीच्या माध्यमातून. अच्छा. आणि आमच्याकडे खूप असे म्हणजे त्यावेळी तर ना 500-600 मुलं यायची तेव्हा. तरी पण आम्ही त्यावेळी 5-6 थर लावायचो. 500-600 मुलांमध्ये फक्त 4 नाही 5 थर. त्यावेळी तर क्रेजच तसा होता आणि जास्त मंडळं नव्हती अशी म्हणजे. आणि मग जास्त क्रेज नव्हती. पण त्याच्यानंतर आहे ना, आम्हाला असं कळालं की ठाण्याला वगैरे जाऊन काहीतरी आपण करू शकतो, मंडळाचं नाव करू शकतो. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठाण्याला जाऊन सर्वप्रथम 6 थर लावले तेव्हा 1995 ला. 6 थर लावले. आणि तो आनंद खरोखर एकदम मोठा होता. आनंद तेव्हा एक रेकॉर्ड मला वाटतं झालाच कुठेतरी. 6 थर म्हणजे मोठेच होते ना. बरोबर. आणि आताच्या 2025 मध्ये मला वाटलं 7 थर कोणी इझिली लावतं. 5 ते 7 थर. हल्ली महिला गोविंदा पथक सुद्धा 7 थर इझिली 7 थर सुद्धा लावतात. आता तर हंडीमध्ये ऍडव्हान्टेज झालं एकदम, म्हणजे काही करू शकतो आपण. बरोबर. हा थर आपण आता मजल मारणार आहे. मजल मारणारा नक्कीच रेकॉर्ड होईल असं सर्वांना अपेक्षा आहे त्या गोष्टीची. आणि तेव्हा 1995 ला तुम्ही मला वाटतं पहिले 7 थर लावले. त्याच्यानंतर आता 2025 पर्यंत काय वाटचाल होती त्या गोविंदाची, काय वाटचाल आहे? तसं काय गेलो की 95 नंतर आम्ही कबड्डी आणि गोविंदा हे दोन्ही एकत्र. अच्छा. सराव करायचो. त्या सरावातून चांगल्या पद्धतीने म्हणजे आमच्या भांडूपमध्ये त्यावेळेस चांगलं नाव झालं होतं आणि संख्या जास्त होती. अच्छा. आणि संख्या जास्त होती आणि त्यामुळे दहीहंडीमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण नवीन टेक्नॉलॉजी नवीन टेक्निक्सने काम करायचं असेल तर आम्ही त्या गोष्टीकडे वाटचाल केली. अच्छा. आणि नंतर मग आमचं चांगला गोविंदा 7 थर आम्ही म्हणजे प्रॅक्टिसलाच लावायला लागलो. प्रॅक्टिसला 7 थर. 7 थर लावायला लागलो. हे कुठल्या वर्षापासून होतं म्हणजे? हे 7 थर आमचे 96-97 पासून चालू झाले. जसं तुम्ही 95 ला 7 थर लावले, त्याच्यानंतर 96 म्हणजे तुमच्याकडे एक ऊर्जा आली, होप्स आले की आपण करू शकतो, काहीतरी आहे भांडूपचं नाव बोलले तरी काहीतरी करू शकतो. म्हणजे कसं आमचं मंडळ म्हणजे कसं आहे, हंडीच्या माध्यमातून वर चाललेलं आहे. म्हणजे दुसरं आता आमचं कबड्डीमध्ये भरपूर नाव होतं. ओके. म्हणजे पहिलं उत्कर्षाचं होतं, नंतर आमचं होतं. पण कसं माहितीये का, त्यामध्ये आम्हाला ग्राउंड नाही, मैदान नाही. जिथे लाल मातीचे जे मैदान होते ना, तिथे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. डेव्हलपमेंटमुळे कुठेतरी हे पाठी पडतं. म्हणजे भरपूर मुलं उत्सुक आहे खेळण्यासाठी अजून सुद्धा. पण मैदान आता तुम्हाला ग्राउंड हे झालं एकदम
हे प्रॅक्टिस कुठे चालते मग आता आता रोडवरती प्रॅक्टिस असतात चौकामध्ये आमचं लास्ट चौक अच्छा. चौकामध्ये आमची प्रॅक्टिस आहे. मुलांकडे शक्ती आहे, क्रेज आहे, ती म्हणजे मुलांची एक ती ताकद आतून हे चांगल्या आहे. ठिकाणी वापरता येईल यासाठी मुलं प्रॅक्टिससाठी उत्सुक असतात. मुलं खूप उत्सुक आहेत. त्यामुळे ती शक्ती त्यांना खेळायला मिळत नाही, मैदान नाही आहेत, त्याच्यामुळे दहीहंडीला चांगलाच स्कोप मिळतो. अच्छा, मग तुम्ही बोलताय कबड्डीमध्ये सुद्धा मुलं हो, होती. हा. आता कबड्डीमध्ये काय कुठलं स्थान म्हणजे मिळवलंय साई कृपाने? कबड्डीमध्ये आम्ही जिल्हा चाचणीमध्ये आम्ही चांगला म्हणजे सेमीफायनल फायनलपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे पोहोचलेलो ब गटामध्ये खेळायचो, नंतर अ गटामध्ये आम्ही हे गेलो. अ गटात पण चांगला आम्ही टिकावं आणि बाहेर पण आम्ही चांगलं खेळलो आहे. अच्छा, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्पर्धा व्हायच्या त्या ठिकाणी सायकल मित्र मंडळ हे खेळायला जायचं. अच्छा, एक मंडळ आणि मंडळात हो. येणारा जो गोविंद हा. आहे त्याची सुद्धा कुठेतरी वाटचाल असेल ना क्रीडा क्षेत्रामध्ये? नाही, ऍक्च्युली आमचं कसं फक्त कबड्डी क्षेत्रामध्येच आमचं ते नाही, म्हणजे जो येणारा गोविंद आहे, जे येणारे मुलं आहेत त्यांच्यापैकी कोणी या क्षेत्रामध्ये आहेत ना, स्पोर्ट्समध्ये बरेच आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे तुम्ही? काही जण आमच्या मंडळामध्ये जे आहेत ना, काही उत्कर्ष मंडळामध्ये पण आहे, कबड्डी खेळाडू आहेत. अच्छा, हा, आणि ते चांगल्या प्रकारे उभे राहतात. आणि कसं आमचं आणि उत्कर्ष मंडळ एक नाण्याचे दोन नाणे आहेत. एक अच्छा. नाणं असतं त्याचे दोन भाग आहेत. दोन बाजू हा. आहेत, बरोबर. म्हणजे ते आमचे एक सिनियर आहे, आम्ही ज्युनियर आहे. उत्कर्ष आमचा मोठा भाऊ आहे, आम्ही लहान भाऊ आहे. हा, आणि आम्ही त्या हीच लोकांना हीच गोष्ट म्हणजे कसं सपोर्टिव्ह माहितीये, आहे आमच्या ऐका, भांडूपमध्ये. ते कसं माहितीये, आता हे आमचे संस्थापक आहेत, अच्छा, हे तिकडचे कबड्डी खेळाडू आहे, हे पण उत्कर्षमधले. नॅशनल खेळाडू आहे. अच्छा, मी स्वतः प्रशिक्षक आहे, मी उत्कर्षमध्ये होतो. मी अच्छा. स्वतः मुंबई उपनगर जिल्हा चाचणीमध्ये सिलेक्शन झालंय माझं. अच्छा, मग त्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या प्रकारे त्या लोकांनी आम्हाला हँडल केलं. त्यांच्यामध्ये जो सचिन मस्कर जो आहे तो हा. चांगला प्रकारचा कोच आहे. अच्छा. म्हणजे त्याने आम्हाला चांगल्या प्रकारे हँडल केलं. पण आमच्या दोघांमध्ये कधी भेदभाव नसतो, चांगलं एकदम चालू असतं. म्हणजे मला आता बघायला एक आवडेल हम्म, आणि एक बोलायला म्हणजे नक्की आवडेल की आता हा तिसरा पॉडकास्टचा भाग आहे आपला हम्म. आणि याच्यामध्ये हे तिसरं गोविंदा पथक आहे साई कृपा. पण असं आहे की पहिलं गोविंदा पथक त्याची सुद्धा कुठेतरी एक चांगली प्रकारची वाटचाल आहे. दुसरं गोविंदा पथक मध्ये ज्याच्यामध्ये खेळाडू होते, आज तिसरं गोविंदा पथक आहे त्याच्यामध्ये सुद्धा खेळाडू. म्हणजे आमच्या भांडूपचं असं मला वाटायला लागलंय की खेळाडू या म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडू अगदी नावलौकिक कमवलेले आहेत. हो, नक्कीच. आणि म्हणजे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे दहीहंडी आणि हा गोविंदा हम्म. हा खेळाडूंसाठीच आहे. नक्कीच. जो खेळाडू असेल तोच हा गोविंदा सक्सेस करू. हा. आता मला काय विचारायचं दादा, की तुम्ही दहीहंडीकडे खेळ म्हणून बघताय की गोविंदा की आपली परंपरा आहे, कुठल्या दृष्टीने तुम्ही तो थर उभारताय? कसं मध्ये सगळ्यात पहिला मी परंपरा म्हणूनच बघत होतो. आता सध्या पुढे काय चाललंय म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीला हेच झाले, स्पर्धाच झालेली, Competitionचं युग आहे. कॉम्पिटिशन झालेली. आता कसं आपल्याला नाव आपलं ठेवायचं असेल तर बरोबर, आपल्याला काय तर करावं लागणारच आहे. मार्केटमध्ये टिकून टिकून राहायचं. राहायचं असेल आता आमचं मंडळाचं मुवमेंट टिकलेलं तर हंडीच्या ह्याच्यामध्ये. अच्छा, जर आम्हाला 8 थर लावणे गरजेचं आहे, आम्ही 8 थर लावतो. आतापर्यंत कितीची वाटचाल आहे? 8 थर आम्ही लावतो. टॉप 8 हम्म. तर कुठल्या साली 8 तर लावलेले पहिले? आम्ही सुरुवातीला 9-10 आम्ही फक्त प्रयत्न केले. 2009 9, 10 2010 आणि 11 आम्ही प्रयत्न 18चे प्रयत्न प्रयत्न केले. केलेला. पण 2012 पासून तर आतापर्यंत आम्ही कंटिन्यू 8 थर लावत आलेलो आहे. म्हणजे 8 थर तुम्ही 2012ला पहिल्यांदा लावले. पहिल्यांदा हम्म. लावलेले. म्हणजे भांडूप मधले पहिले होते की भांडूपमध्येच पहिल्यांदा भांडूपमध्ये पहिले भांडूप होते. मधला पहिला 8 थर लावणारा गोविंदा पण मी पथक. तुम्हाला एक सांगतो, एक नमूद करतो की ह्याच्या अगोदर पण उत्कर्ष क्रीडा मंडळाने भांडूमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हो. 8 थरचा प्रयत्न केला होता. अच्छा, ते शेवटचा मुलगा उठता ते उठणार कोसळले, पण त्यावेळी त्याचा रेकॉर्ड झाला असता. म्हणजे त्यांनी सुद्धा कुठे ना कुठे एक प्रयत्न खूप प्रयत्न. चांगला. हा. नक्कीच. हा. आणि त्यावेळी तुम्हाला एक सांगतोय, मी प्रशिक्षक साई कृपाचा आहे, पण मी तिकडे त्यावेळी टिबल एकाला होतो. मी त्या स्वतः गोविंदा पथक. हा. एक टिबल एक एकाला होतो. बांधिलकीचं एक बोलतात ना आमच्या आमच्या खूप भांडूपमध्ये बांधिलकी वातावरण आणि- खूप बांधिलकी आहे. आणि ते मस्त म्हणजे चांगले हे देतात, शिकवतात एकदम चांगल्या प्रकारे आहे ना, म्हणजे प्लेअर घडलाच पाहिजे तिकडे. बरोबर. शिस्त आहे. शिस्तबद्ध. शिस्त वगैरे. हा, शिस्तबद्ध. साई कृपामध्ये कशा प्रकारे शिस्तबद्ध थर लागतात? हो. शिस्तबद्ध आमच्याकडे आहे ना. म्हणजे जसा की थर लागलाय, हा. टॉपर उठला आपला, हा. तसंच तो सुखरूपपणे खाली आला पाहिजे, अख्खाच्या अख्खा थर खाली आला पाहिजे, अशी कन्सेप्ट असते साई अशी कृपामध्ये. कन्सेप्ट म्हणजे कसं आम्हाला ते करावंच लागणार, कारण की आमच्याकडे रोड आहे अच्छा. आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप आम्ही एकदम काळजीपूर्वक एकदम काही घेतो. एकदम 5 थर आम्ही जास्त कोणाला जागेवर 7 थर लावत नाही. प्रॅक्टिसला प्रॅक्टिसला नाही लावत 7 थर, कारण काय माहितीये आमच्याकडे रोड आहे, तर आम्ही शेवटच्या दिवशी ते प्रयत्न करतो. अच्छा. जास्त रिस्क नाही घेत. प्रॅक्टिसची पद्धत अशी आहे की आम्ही सुरुवातीला लहान तणापासून चोरी करतो. जेव्हा संख्या वाढल्यानंतर मग थोडीशी आम्ही ती एक स्टेप वर जातो. एक एक स्टेप. एक स्टेप वर जातो. पण कोणत्या क्षणाला काय होईल सांगू शकत नाही. बरोबर आहे. त्यासाठी फार आम्ही म्हणजे मी जरी कोच असलो तरी माझ्या बरोबर अजून 5 जण असतात, बरोबर. त्यांची नजर वरती असते. दहीहंडी हा एकाचा गेम नाहीये की बरोबर आहे.
पाच जणांनी लक्ष ठेवायचं असतं की शिडीत जाऊन कोण जातोय किंवा कसं उठतंय. म्हणून म्हणतो आमच्या मंडळामध्ये आज काय कुठलाही ऍक्सिडेंट झाला नाही. म्हणजे दहीहंडीच्या दिवशी सुद्धा आणि त्या दिवशी practice ला. नाही आणि आता म्हणजे या सरावामध्ये पण नाही. अच्छा. म्हणजे देवाची कृपा आहे, तेवढी काळजी आम्ही सगळे नक्कीच. घेतो. आणि या सर्व म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्ही काय सेफ्टी करता? सेफ्टीमध्ये कारण की तुम्ही बोला की रस्त्यावरती भर चौकामध्ये कारण सिमेंट कॉन्क्रीट आला पडला एखादा तर त्याला मुक्का मार लागला तरी तो पण खूप- तसं आजपर्यंत झालं नाही कधी, पण तरी पण आम्ही आता आहे ना मॅट असतो तो घेऊन येणार. आता 2-4 दिवसात तो मॅट येणार आहे. मग त्याच्यावर आमची प्रॅक्टिस चालू होणार आहे. म्हणजे मुलांना सेफ्टी होईल. सेफ्टीसाठी ते करावं लागणार, कारण ते खूपच गरजेचं आहे ऍक्च्युली. आणि वरच्या मुलाला असं म्हणजे हेल्मेट वगैरे हा, हेल्मेट जॅकेट वगैरे हो, सगळं ते असं. फक्त हार्नेसचा जो प्रकार आमच्याकडे चान्स नाही लावायला, पण ते पण आमचा प्रयत्न चालू आहे तिकडे. प्रॅक्टिस करताना हार्नेस. हा, ते प्रयत्न चालू आमचा. तिकडे काय होत असेल तर ते पण करू. हो. सेफ्टी तर मेन महत्वाची आहे. बरोबर. असं आहे. दहीहंडीच प्रमाणे अजून बाहेर सामाजिक क्षेत्रामध्ये साई कृपा कुठलं काम करते? तसं बघायला गेलं सामाजिक जेव्हापासून मंडळ स्थापन झालं हम्म. त्या स्थापनेपासून तर मंडळाने क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक हम्म. या तिन्ही क्षेत्रामध्ये कार्यरत होते. आम्ही चांगली शिबिरं बनवली. नेत्र मोफत नेत्र मोतीबिंदूची अच्छा. आरोग्य शिबिर बनवले, रक्तदान शिबिर बनवले, मुलांना शाळेतल्या मुलांना वाटप केलेलं, पुस्तकं वह्या, अशा गरीब मुलांना पण आम्ही सगळं या गोष्टी केलेल्या आहेत. आणि जिथे जिथे आमची गरज लागलेली आहे समाजाला तिथे तिथे आम्ही सगळं उद्योग कसं असतं लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो या गोष्टी? खूप चांगला असतो. चांगलं म्हणजे आहे. एक मंडळाचं नाव कुठेतरी वर नेण्याचं कसं असतं मंडळाचं हे काम विभागामध्ये एक मोठा भाऊ हम्म. आणि एक पालक म्हणून तुमचं ती जबाबदारी असते. नक्कीच. त्या पद्धतीने हे आपलं मंडळ साई कृपा या विभागामध्ये कुणालाही कोणत्याही क्षणी काही गरज लागली किंवा काही त्या टायमाला सगळ्या मंडळ तिथून आम्ही पोहोचलो असतो. सामाजिक काय अडचणी असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त निर्व्यसनी राहायचा त्याला आम्ही लोक या म्हणजे गोविंदातले जे मुलं आहेत त्यांच्या हो. जास्तीत जास्त निर्व्यसनी राहिले पाहिजे, शारीरिक क्षमता वाढली पाहिजे, शरीर दृष्टी चांगलं झाले, या गोष्टीकडे आमचं लक्ष असतं. मग याच्यासाठी तुम्ही काय करता? आता मुलं निर्व्यसनी झाली यासाठी- किंवा बॉडी हेल्दी यासाठी आम्ही बघा साई कृपाचा आमचा एक जी व्यायामशाळा आहे, जिम स्वतःची आहे. जिम स्वतःची आहे. ते आता आमदार आशिष पाटील यांच्या माध्यमातून आम्ही आता ती नवीन बनवलेली आहे. अच्छा. त्यानंतर परत सामान देऊन आम्ही सगळ्या मुलांसाठी ते आम्ही ते परत चालू करणार आहोत चांगल्या पद्धतीने. या वर्षीपासून. आता 10 झाली की ते चालू मग त्यासाठी मुलांसाठी काही फॅसिलिटी वगैरे असेल? हा, Gym साठी. व्यायामशाळेमध्ये येऊन ते सगळे व्यायाम करतात. सगळं त्याच्यासाठी आम्ही चालू ठेवतो व्यायामशाळा. म्हणजे अच्छा. भाचे वगैरे गोविंदामध्ये येतात ना आमच्या, त्याच्यासाठी चालूच ठेवतो. आणि मुळात काय माहितीये काय, 2 महिन्यामध्ये आमची प्रॅक्टिस चालू असते ना, इतर म्हणजे भरपूर मुलं येतात आमच्याकडे ना, म्हणजे त्यांचं एक तिकडे लक्ष जातं. म्हणजे कोणी व्यसनी जरी असेल तो जरी आला ना, 2 महिने तरी तो होल्ड करतो. माझा असं मत आहे, कंट्रोल personally. करतोय. स्वतःवर कंट्रोल कर, 2 महिने मेहनत करतो तेवढे तरी. म्हणजे 2 महिने घेऊन तो वर्षभर टिकतो. असे पण काही आहेत, पण त्यांना आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. असं आहे. म्हणजे 2 महिन्यामध्ये आमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस चालते आणि त्याच्यामध्ये व्यसनी वगैरे आम्ही उभं करत नाही. जर गोविंदा पथकामध्ये आम्हाला तसा मिळाला तर आम्ही त्याला नारळ आणि शाल देऊन त्याला घरी पाठवतो. घरी जावं. हे प्रकार सगळे भरपूर वेळ केलं, भरपूर जण आम्हाला भेटायचे, म्हणजे मुलांसोबत आम्ही केलेलं आहे. पाठवायचो. म्हणजे एखादा मुलगा आम्हा- व्यसन करून आला आला की practice ला, आम्ही तर नाही directly घरी. घरी जावा, तिकडेच आम्ही एक पाठवतो लगेच. असं आहे. तर ते आम्ही ते स्ट्रिक्टपणा ठेवला, त्यामुळे तेवढं टिकलं. शिस्त ठेवलेली आहे. त्यामुळे आज साई कृपाचं गोविंद आज 28 वर्षाची वाटचाल आहे. 28 वर्षाची त्यासाठी ही टिकलेली आहे शिस्त आणि ही परंपरा पुढे तेवढी चालत राहणार. आज आम्ही चालू केली. आता आमच्या याच्यामध्ये माझा मुलगा असतो, जो लहान होता तो 8व्या थरावर चढला होता. अच्छा. तो आता 3ऱ्या थरावर असतो. त्याच्या त्याचा लहान भाव आहे, आता ह्याचा मुलगा आहे. ह्याचा तुमची मुलगा मुलं सुद्धा या गोविंदामध्ये हा. असतात. सगळ्यांची मुलं तिकडे टॉपर असतो. म्हणजे ही परंपरा आणि शिस्त म्हणजे हा. आम्ही आमच्या मुलांना देणं म्हणजे चांगल्यासाठी चांगलं नक्कीच. दिलेलं आहे. आणि याच्यातून काय होतं, दहीहंडी नुसतं एक खेळ म्हणून नाहीये, तुमच्या जीवनात पण एकमेकांना सहाय्य करून आपल्याला आपलं ध्येय कसं गाठायचं, आपली क्षमता कशी वाढवायची, आपण कसं टिकायला पाहिजे, ह्या गोष्टी या दहीहंडीतून शिकणार. आणि अच्छा. चांगली मॅनेजमेंट, एक तुम्हाला जर चांगलं व्यवस्थापन पाहिजे असेल, शिकायचं असेल तर या दहीहंडीकडे तुम्ही बघणं गरजेचं आहे. आणि साई कृपा अशा प्रकारे म्हणजे जे सराव असतात आपल्या भांडूपमध्ये किंवा भांडूपच्या बाहेर त्याच्यामध्ये किती पार्टिसिपेट करतात? कारण की तिथे कॉम्पिटिशन असते. तुम्ही मगाशी मला की कॉम्पिटिशनचा युग आहे, तिथे कशी वाटचाल असते? नाही. ऍक्च्युली आम्ही सराव शिबिरात जेव्हा जातो ना, कॉम्पिटिशन नाही खेळत. नाही का? ऍक्च्युली ते आम्हाला इन्व्हिटेशन करतात, त्यांचा आम्ही मान देऊन तिकडे जातो. अच्छा. आम्ही 7 थर वगैरे लावतो आणि चांगल्या प्रकारे आम्ही त्यावेळी प्रॅक्टिस करून होतो. म्हणजे सराव, तो सराव झाला आमचा ऍक्च्युली. बरोबर. पण तिथे कसं सेकंदाचा गेम असतो, जो कमी हा. सेकंदात थर लावेल
तो तिथे मानकरी ते ठरतो. बरोबर बोलतात. इव्हेंट तर ते त्यांच्यासाठी करतात, पण आम्ही आमच्या पद्धतीने आमचे सात थर लावतो. कारण आम्हाला आमचा खेळ फक्त हा एक दिवसाचा शेवटच्या दिवशी असतो. हा. आम्हाला तेव्हा ते सक्सेस करत असतो. मध्ये आम्ही नाही इतर काय दिवशी करत. आम्ही कोणती रिस्क घेत नाही, त्याच्यामुळे काय मार लागत नाही आणि सुरक्षित एकदम. किती आता सध्या किती मुलं आहेत आपल्या गोविंदामध्ये? आता सध्या तर आमच्याकडे 90 मुलं येतात. प्रॅक्टिसला. प्रॅक्टिसला 90 मुलं येतात. म्हणजे तेव्हा कुठेतरी 500-600चा आकडा हा. असला होता, तो आता 90-100 वर गेला. आजही म्हणजे 500-600चा हा आकडा आहे. दहीहंडीच्या दिवशी त्या असतो. दिवशी आहे तो. हा. पण मुळात जे दहीहंडीला आमचे थर आहे ते 150 ते 200 लोकांचे आमचे असतात. असतात ते. आणि डेली प्रॅक्टिसला 90 मुलं येतात, हे खूप मोठी 90 गोष्ट आता आहे. सुरुवात आहे. अच्छा. पण जसे जसे वाढत जाऊ ना तसे त्याची संख्या वाढत वाढत जाते. म्हणजे जसा सण जवळ येईल तशी एक ओढ हा. लागते, हो, हो. बाबा नाही प्रॅक्टिसला जायचंय, आता दहीहंडी जवळ आले. हो. म्हणजे मुलं जॉब करणारी ऑफिस कशी ना, असे पण काही आहेत की आता 2 महिने प्रॅक्टिस चालू आमची. एक जे जुने आहेत ते विचार करतात की हा बाबा माझी जागा फिक्स आहे, मग बरोबर. ते येतात 15 दिवसाला शेवटच्या. असं पण आहे. असं त्यांना ऍक्च्युअली आता ह्यावेळी आम्ही त्यांना चान्स देणार नाही. मी सरळ अच्छा. बोलतो याच्यावर की जे नवीन पोरं आहेत त्यांची प्रॅक्टिस जे चालू आहे, बरोबर. जे सराव कुठेतरी करतात, तो 2 महिने त्यांना मेहनत संधी करतो मिळणार. मुलगा. हा. आता जे येणारा गोविंद असतो, मुलं जे आहेत म्हणजे ऑफिस करून वगैरे येणारे की कॉलेज मधली मुलं येतात ना. तो 80% मुलं म्हणजे कामाला वगैरे जाऊन जॉब सांभाळून, जेव्हा घर सांभाळून सांभाळून येतात. दहीहंडी रात्री बरोबर. 8-9 वाजता आल्यानंतर मैदानात येऊन हम्म. ते नंतर मग रात्री 12-1 वाजेपर्यंत म्हणजे आम्ही शक्यतो जास्तीत जास्त कमी वेळामध्ये प्रॅक्टिस करतो आम्ही. 11-11:30 पर्यंत आमचा 8 असतो. हा. आता जसं जसं दिवस तरी झोपायपर्यंत 12-12:30-1 वाजतो. बरोबर. 1 वाजल्यानंतर सकाळी उठून ती मुलं कामाला जातात, ते महत्वाचं. म्हणजे कधी कोण दांडी मारत नाही. बरोबर. शाळेमधली पण मुलं आहेत ते लोक पण शाळेत कॉलेजला जातात. म्हणजे ते स्ट्रिक्टली आम्ही सांगितलं शिस्त पाहिजे. किती वाजता प्रॅक्टिसचा टायमिंग असतो अंदाजे? आमचा 10 म्हणजे किती वाजता- तासाची प्रॅक्टिस असते एक प्रकारे? तुम्हाला कसं 10चा आम्ही टायमिंग दिलं, सगळे 10:30 येतात. हा. रिअल फॅक्ट आहे. नंतर 10:30 प्रॅक्टिस. नंतर कशी असते प्रोसेस, कशी असते मला जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात पहिलं की आम्ही टेबल एका वगैरे तो चालवतो वगैरे. अच्छा. टेबल एका चालून झाल्यानंतर मग खालच्या 4 वर 3 वर असे सेट Warm-up करून असतो. वॉर्मअप वॉर्मअप ते Normally. कंपल्सरी आहे. हा. वॉर्मअप कंपल्सरी आहे, ते चालूच असतं. पण हे थराची रचना आम्ही त्या प्रकारे करतो. पहिलं 3 थर, 4 थर, 5 थर, हम्म. मग नंतर 6 थर. आम्हाला जर असं वाटत जर मुलं जास्त झालेले आहेत मग 6 थर लावतो. बस अशा प्रकारची प्रॅक्टिस चालू म्हणजे असते. 1.5 तासामध्ये. आणि आम्ही त्यासाठी हा. एक परांजपीवर बांधलेली आहे शिडीसाठी खास. अच्छा. मग शिडीची प्रॅक्टिससाठी एक वेगळी एक परांजपी बांधलेली आहे. म्हणजे एक बांबूच्या बांबूची असते ती. ते आपल्या बरोबर ते त्याच्यावर म्हणजे practice चालते. थराच ती शिडीची प्रॅक्टिस होण्यासाठी कुठे थर लावायची गरज नाही. हा, थर लावायची गरज नाही. म्हणजे मुलांना तेवढाच रेस्ट. तेवढा ना, म्हणजे त्यांना बरोबर चढायला उतरायला ते महत्वाचं आहे. म्हणजे ही नवीन मेन शिडी महत्वाची टेक्निक आहे. तर ते थर लागणार तुमचे. बरोबर आहे. म्हणजे नवीन टेक्निक कुठेतरी आजमावली जाते की बाबा हो. शिडीची प्रॅक्टिस करायची आपल्याला, तर त्याच्यासाठी तुम्ही एक बांबूच्या सहाय्याने हा, प्रॅक्टिस करता. बरोबर. मला एक आता जाणून घ्यायला आवडेल की मुंबई मधला तुमचा एक आदर्श गोविंदा पथक कुठला आहे? ताडवाडी माझगाव ताडवाडी. एकदम म्हणजे काय त्यांच्याकडून असं काय शिकायचं शिकायला? म्हणजे ते जुन्या काळापासून आहेत ना, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती, काहीच नव्हतं तेव्हापासून. त्यांनी 9 थर आता 2011ला काय लावलेत ना, 11 वर्ष झाली. त्याच्या अगोदर 9 थर. 4 जे लावलेले आहेत हा. ही जी पद्धत आहे, हा. एकदम बरोबर, जबरदस्त आहे एकदम. त्याचप्रमाणे जय जवानी खूप चांगल्या पद्धतीने एक- झेप घेतली. त्यांनी 10चा रेकॉर्ड करावा अशी अशी आमची इच्छा इच्छा आहे. नक्कीच. करून तुमचीच काय सगळ्यांचीच हीच अपेक्षा आहे की जय जवानने या वर्षी 2025ला 10 टनाचा 10 रेकॉर्ड टनावर. 10 तर करावा बाबा. करावे. कारण ते आपल्या भारताचं आणि आपल्या मुंबईचं नाव झालं पाहिजे. हम्म. आणि या माध्यमातून मुलांना चांगलं त्याचं म्हणजे दहीहंडी नुसते कसं पारंपरिक नुसतं असून ते खेळही आहे. आपल्याला खेळाचा दर्जा प्रो गोविंदामुळे कुठेतरी प्रो भेटला गोविंदात आहे. गोविंद मार्फत थोडंसं नक्कीच. झालेलं आहे. बघू आता भविष्यात झालं तर खूप चांगलं होईल. कारण नक्कीच. त्या माध्यमातून तरुण पिढी एकत्र राहील. एकत्र राहील. एकत्र राहून चांगल्या पण आपली मुलं ही कुठेतरी आपला सण, आपले उत्सव हे कुठेतरी जपतात, आपली परंपरा ही जपतात. हो. आणि साई ग्रुपाचं एक दहीहंडीच्या बाबतीमध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये एक गोल काय आहे, टार्गेट काय आहे येणाऱ्या भविष्यामध्ये? तसं बघायला गेलो ना तर तुम्हाला हे सांगायला असं आवडेल आम्हाला, म्हणजे सगळ्यांना सांगायचं हा. आवडतं की गोविंदा हा एक असा खेळ आहे त्याच्यामध्ये 99% सगळे तरुण मुलं असतात आणि त्यांची संख्या शेकडोच्या वर असते. आणि ही शेकडोची ताकद असते. ही ताकद जर आपण योग्य ठिकाणी वापरली तर चांगला पाहिजे. हीच ताकद जर तुम्ही वाईट ठिकाणी वापरली तर त्याचा दुरुपयोग होता नसत नसतो. म्हणजे ह्या गोष्टीकडे आता मी लक्ष देतो की या मुलांना ही एकत्र जी ताकद आहे ही चांगल्या दिशेला आपल्याला घेऊन जायची आहे की आपली पिढी भविष्यामध्ये येणाऱ्या चांगल्या गोष्टीकडे
लक्ष केलं. म्हणजे काय एक्झॅक्ट तुम्हाला काय त्याच्यात अचीव असं म्हणायचं करायचं आहे की या दहीहंडीतून शिकलं पाहिजे अच्छा की दहीहंडीमध्ये नुसतं दहीहंडी नसून आपलं एक चांगलं मॅनेजमेंट आहे, हम्म. चांगली सहनशक्ती आहे, ओके चांगली शारीरिक क्षमता तुम्हाला टिकवता येते, तुम्हाला बुद्धिमत्तेचा वापर करता येतो, चपळता निर्माण होते, एकमेकांबद्दल तुम्हाला चांगलं बोलता येतं, एकमेकांना सपोर्ट कसं करायचं. मराठी माणसं आज मराठी जो विषय चालू आहे बरोबर या- मराठी या भाषेचा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जे जास्त म्हणजे तुम्हाला दहीहंडी आणि महाराष्ट्र दिसते. बरोबर आहे या मातीमध्ये एक नुसतं आम्ही पाय खेचणारे नाही आहोत, तर एकमेकांना खांद्यावर घेऊन त्यांना नक्कीच, टार्गेट देणारं पण असं नक्कीच. आहे. तर हे लोकांना आम्हाला म्हणजे सांगायला आवडेल की दहीहंडी नुसतं खेळ किंवा पारंपरिक नसून त्याच्यात शिकण्यासारखं भरपूर आहे, ते सगळ्यांनी घ्यावं. नक्कीच अजून काय सांगाल साई कृपा गोविंदा पथकाबद्दल तुम्ही एक आता कोच म्हणून तुम्हाला कसं एक वाटतं coach कारण म्हणून- की मला काय विचारायचं आहे की एक कोचची ही भूमिका आहे आणि एक सामान्य व्यक्ती कसा प्रवास आहे सामान्य व्यक्ती ते कोच तुम्ही आधी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या गोविंदा पथकामध्ये सुद्धा थरामध्ये होतात मला हा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की हा प्रवास कसा होता तुमचा प्रवास माझा ऍक्च्युली सगळ्यात पहिला मी जिथे राहतो तिथे हा. साईकृपा मित्र मंडळ आहे, अच्छा. गोविंदा पथक आहे. तिथे मी टॉपर होतो लहानपणी. मी त्या मंडळाचा टॉपर होतो पहिला. हम्म. टॉपर होत असताना त्याच्यानंतर मी कबड्डी क्षेत्रामध्ये गेलो. कबड्डी हम्म. क्षेत्रामध्ये मग त्याच्यानंतर मी तुम्ही उत्कर्ष स्वतः मंडळामध्ये- खेळाडू हा त्याच्यानंतर उत्कर्षमध्ये गेलो. हम्म. त्याच्यानंतर मी तिकडे सुद्धा प्रॅक्टिस वगैरे करून चांगल्या प्रकारे नंतर परत साईकृपामध्ये आपल्या तिकडे आलो रिटर्न आणि त्याच्यानंतर मग साईकृपामध्ये मला प्रशिक्षक पदाचं पद दिलं. हम्म. प्रकाश सप्ताह आणि सगळ्यांनी मिळून हम्म. आणि ते आजपर्यंत मी ठेवलेलं आहे व्यवस्थित. चांगलं अच्छा. शिकवलं. आणि आता आमचं टार्गेट काय म्हणजे प्रो गोविंदामध्ये आम्हाला जायची खूप इच्छा होती ह्या वर्षी. 2025 ला पण आमचं कसं झालं ते लेट झालं थोडाफार. हम्म. कारण आमची तयारी तर पूर्ण झालेली होती. अच्छा मग त्यामुळे जरा सगळी मुलं जरा नर्वस होतेच. पण आता पुढच्या वर्षी प्रयत्न करू. भेटला chance नक्कीच तर आम्ही आमच्या शुभेच्छा करू. तुम्हाला की तुम्ही पुढच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये प्रो गोविंदामध्ये जायची हा. तुम्ही एक तयारी ठेवा स्वतःची खूप आमचं म्हणजे चाललं होतं एकदम. कुठल्या इंटेन्शनने जायचं प्रो गोविंदामध्ये तुम्हाला म्हणजे एक मंडळाचं एक चांगल्या प्रकारे एक नाव हम्म. व्हावं. एक आपला भांडूपचा गोविंदा तिकडे चाललाय. आता बघा हम्म. भांडूपचा गोविंदा म्हणजे आम्ही कॅफेबल आहोत त्यामुळे चाललोय. अच्छा त्यामुळे आमची मेहनत आहे त्यामुळे आम्ही तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच मग त्यासाठीच आम्हाला प्रो गोविंदामध्ये जायचं होतं. आणि सगळ्या मुलांची पण इच्छा होती की ऍक्च्युली ते सगळं मीडियामध्ये वगैरे सगळं ते कॅप्चर होतं. सगळ्याची इच्छा असते actually. बरोबर आहे कसं आहे, कुठल्याही event- खेळाडूला असं वाटतं की खेळाडूला असं माझं वाटतं नाव की व्हावं कुठे नाव- कुठे दिसावं. बरोबर आहे त्या प्रकारे हे होतं. यापूर्वी जोडके तोड आणि जो गोविंद म्हणजे होता तो म्हणजे कमी रेड बुल, वेळामध्ये रेड बुल. रेड बुल म्हणजे या गोविंदामध्ये साईकृपामध्ये आम्ही असंच केलं होतं, त्यामुळे ते क्रेज वाढली अच्छा आणि नवीन काहीतरी आपल्याला करायला भेटतं म्हणून त्याचा आपण एक चान्स घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही चांगलं प्रावीण्य मिळवलं. अच्छा आम्ही एखादा फायनल खेळलो आम्ही. रेड बुल जेव्हा होती ना हा रेड ते बुल स्पर्धा 5 तराची हंडी पडायची फास्ट मध्ये. कमी- त्याच्यामध्ये टायमिंग वरती हा टायमिंगवर त्याच्यामध्ये आपला सेकंड नंबर आलेला म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये. अच्छा त्या वर्षीचा म्हणजे खूप आनंद. सगळे मुलं एकदम तेव्हापासून ते फास्ट आलं ते. अच्छा ते सुरुवात त्यावेळीच होती. त्यावेळी आमच्या ऑपोजिटला आर्यन्स सगळे बरेच मंडळ म्हणजे होते. मुंबईतले नावाजलेले गोविंदा सगळे- पथक हा, बरेच जण होते. मुंबई ठाण्यातले सगळे भरपूर गोविंद. सगळे होते. म्हणजे साईकृपा गोविंदा पथक एक प्रकारे बाहेर सुद्धा कॉम्पिटिशन तुम्ही खेळून हो. आले म्हणजे फक्त आता एक तुमची इच्छा आहे की प्रो गोविंदामध्ये तुम्हाला हो. जायचं यावर्षी थोडं पॉसिबल नाही झालं पण पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही प्रयत्न करू. नक्की जायचं 100% जाऊ. म्हणजे आज जसे शिवनेरी चांगल्या पद्धतीने काम केलं. नक्कीच भांडूप तुमचाही कांजूरमध्ये शिवनेरी सुद्धा मंडळाचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगलं धर लावलं. आम्ही बघितलं खूप खूप चांगलं झालं. भविष्यात त्यांनी आता चालू आहे हम्म. गोविंदाचं. त्यांनी चांगलं म्हणजे त्यांना बक्षीस मिळावं ही आमची ना अपेक्षा. त्यांनी चांगल्या प्रकारे थर लावले होते. पण ते काय ते 9 थरवाल्यांना पॉईंट जास्त त्यामुळे ते मागे पॉईंटचं गेले. कुठे ते टेक्निकल हा, पॉईंट technical मुळे point मुळे ते थोडा गेलेले आहेत. हा. आता त्यांनी चांगल्या प्रकारे कमी याच्यामध्ये लावलेले थर त्यांनी. नक्की आणि 2025 ला आमच्या भांडूपचं नाव शिवनेरी गोविंदा पथकाने एक कुठेतरी झळकावलंय हो आणि आपण- ट्रेंडिंग असणारा तो विषय प्रो खूप गोविंदाचा खूप चांगलं आहे. भांडूपचं काय किंवा इतर जे गोविंदा पथक आहेत मुंबईमधले त्यांनी सुद्धा जे प्रो गोविंदामध्ये पार्टिसिपेट करून आहे ना आपल्या गोविंदाचं कुठेतरी एक नाव झळकावलं मीडियावरती. दादा मला तुम्हाला एक विचारायचं आहे की दहीहंडी म्हटलं आपला सण उत्सव आले हे साजरे करण्यासाठी कुठेतरी फंडिंग किंवा एक म्हणजे फंडिंग किंवा कुठला तरी बॅकअप लागतो बरोबर. याच्यासाठी साई कृपाकडे कुठला बॅकअप आहे किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीने म्हणजे सहकार्य भेटतं आता साई कृपा गोविंदाला सुरुवातीपासून म्हणजे आम्हाला अभिमान आहे हा. त्यांचा. आमचे सतीश अधिकारी आमचे मित्रच आहेत नक्की पण सध्या ते आता चांगल्या व्यावसायिक आहेत, बिल्डर आहेत, आपले बिल्डर झाले. अच्छा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे.
ते स्वतः कधी दहीहंडीला असतात, ते दरवर्षी दहीहंडीला असतातच. हा. पण हंडीचा एकूण एक खर्च म्हणजे तुम्हाला टी शर्ट असेल, जेवण असेल, गाडी असेल, या सगळ्या गोष्टीचा खर्च आम्हाला सतीश भाई देतात. म्हणजे तुमच्या पाठीशी एक आणि पाठीशी आहे. आणि ते स्वतः आमच्याकडे हंडी बरोबर घरामध्ये येतात. असतात. दहीहंडीच्या आणि- दिवशी आणि शेवटचा कुठे काहीतरी गडबड झाली समजा थर कोसळले हा. पण त्याचं मोटिवेशन एकदम खतरनाक आहे ना. म्हणजे ते जेव्हा बोलतात ना हम्म. सगळे असे ताड करून उठतात आणि असे अच्छा. चार्ज होतात. पटकन थर लागलेच पाहिजेत अशा प्रकारे ते बोलतात. खरोखर अच्छा. आणि मी त्यांना मानतो, सॅल्यूट करतो त्यांना. म्हणजे जबरदस्त. साई कृपा गोविंद पथकासाठी सतीश अधिकारी हे हा. कुठेतरी एक ऊर्जा आहे तुमच्यासाठी. हा ऊर्जा. नुसतं म्हणजे आम्हाला स्पॉन्सर नाही, ते आमचे मोठे भाऊ आहेत. त्याच्यामुळे मोठ्या आमचे भावाने- मित्र बंधू आहेत. मोठ्या भावाने छोट्या द्यावंच लागतं. आम्ही अच्छा. त्या हक्काने घेतो त्यांच्याकडनं. असं ते हे नाही स्पॉन्सर वगैरे असं आहे. म्हणजे तुमच्या पाठीशी कोणातरी एक हात आहे, हो. खंबीर हात तुमच्या पाठीवरती, बाबा आहे माझ्या पाठीशी, मी बिंदास लढू शकतो हा. पुढे. मला कोणाचाही म्हणजे टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. आणि मला एक विचारायचं आहे, आता दहीहंडी जवळच आलेली आहे, हा जुलै महिना चालू आहे, ऑगस्ट मध्ये दहीहंडी आहे. दहीहंडीच्या दिवशी किती थर लागतात आपले बाहेर? दहीहंडी दिवशी म्हणजे आम्ही 7 आणि 8च ट्राय करतो. 7 आणि 8. 7 आणि 8 पण किती वेळ लागतात दिवसभरामध्ये? 7 तर किती वेळ, 8 तर किती वेळ 20-25 वेळा तर आम्हाला 7-8 तर लावावं लागतं. लावावं लागतात? आणि 7 थर तर लावावे लागतात. पण 8 साठी आम्ही पहिला ठाण्याला प्रयत्न करतो. हम्म. ठाण्यानंतर मग भांडूप मध्ये. तर मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की आता दहीहंडीच्या दिवशी 8 थर लावायचे असतात, 7 थर लावायचे, मुलांचा काय जोश असतो त्या दिवशी? म्हणजे मुलं एकदम आता सध्या आहे ना पूर्ण जोश मध्येच आहेत सगळे. अच्छा. प्रॅक्टिस साठी सगळे दररोज येतात, टायमिंगला येतात. टाइम टू टाइम प्रॅक्टिस. वॉर्मअप वगैरे करतात व्यवस्थित. आणि म्हणजे टंगळ मंगळ ना, म्हणजे सगळी यंग पिढी आहे सध्या. अच्छा. आणि सगळे मेहनत करतात आणि चांगल्या प्रकारे उभे पण राहतात. थर मुलांमध्ये लावतात. क्रेज एक आहे की आपल्यालाही भांडूप आपल्याही साहित्याचं नाव करायचं आहे, तर आपल्याला मेहनत करायला पाहिजे. आपण पण 8 लावलेच पाहिजे या जिद्दीने दहीहंडी दिवशी सगळे मुलं असतात. अच्छा. आम्हालाही तो कधी कधी तो अभ्यास आम्हाला म्हणजे थोपवावा लागतो की काही ठिकाणी ती शक्यता होत नाही, तेव्हा मुलं थोडीशी नाराज होतात. पण तो नाराजी बरोबर म्हणजे आम्ही दुसरीकडे ट्राय म्हणजे जिथं सुरक्षित असेल दहीहंडीच्या दिवशी हा. बोलताय तुम्ही? दहीहंडी दिवशी तिथं आम्ही 8 तर लावतो. म्हणजे मुलांना सुद्धा एक क्रेज आहे हा. की बाबा ना आम्ही 8 थर प्रत्येक ठिकाणी लावले पाहिजे. प्रत्येक गोविंदाला वाटतं की 8 थर लावले पाहिजेत. कुठेतरी आपला सुद्धा नाव प्रत्येक जो आयोजक असतो तिथे झाला पाहिजे. आयोजकाबद्दल तुम्ही काय सांगाल अजून? त्यांनी काय सेफ्टी वगैरे अजून काय घेतली गेली पाहिजे? सेफ्टी म्हणजे ते आता हार्नेस वगैरे लावतात ते चांगल्या प्रकारेच आहे. हा. त्या लहान पोरांसाठी सेफ्टीच Safety आहे. ॲम्ब्युलन्सची एक सोय करणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी. ॲम्ब्युलन्स पाहिजेलच तिकडे. म्हणजे मार लागल्यानंतर आयोजकाने पण थोडी जिम्मेदारी घ्यावी. नाहीतर ते कसे आयोजक काय बोलतात, मार लागलाय फक्त प्रथमोपचार करतात आणि हात वर करतात. अच्छा. पण माझं असं मत आहे की त्यांना पण काहीतरी ज्या व्यक्तीला लागतंय त्यांनी पण थोडाफार काहीतरी हातभार लावावा. अच्छा. म्हणजे असं माझं एक पर्सनली मत आहे त्यासाठी. आणि दहीहंडीच्या दिवशी तुम्हाला काय वाटतं की 8 थर 9 थर लावणारे गोविंदा, कारण तुम्ही स्वतः 8 थर लावताय, हम्म. तर जेव्हा बाहेर जातात त्या दिवशी तुम्हाला काय वाटतं की 8 थर 9 थर कुठेतरी प्राधान्य किंवा 6 थर 7 थराला कुठेतरी प्राधान्य वेगळं? कारण की हा प्रश्न माझा प्रत्येक गोविंदा पथकाला असणार आहे आणि याच्यावरही सुद्धा मी केलाय. तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत? तेच आमचं असं म्हणणं आहे, आयोजकाने सगळ्या गोविंदाला एक समान बघितलं पाहिजे. कोणतंही मंडळ काय म्हणजे छोटा असो किंवा मोठा असो, मेहनत तेवढीच केलेली असते. बरोबर आहे. 9 थर लावल्यावर तेवढेच प्रॅक्टिस करतात, 6 थरवाले पण तेवढेच प्रॅक्टिस करतात. पण या लोकांना जर मोठी मंडळ आली त्यांना एक वेगळं त्यांना एक प्लॅटफॉर्म द्या. वेगळं प्लॅटफॉर्म देताना असताना बाकीच्यांना कमी नको नका. त्यांनाही गर्दीमध्ये 4-4, 5-5 तास उभं ठेवू नका. किती असा अनुभव आलाय कुठला की मी एखाद्या प्रत्येक वेळी येतो गर्दीमध्ये जवळजवळ दिवसभरामध्ये ना या गर्दीमुळे त्या मुलांची पूर्ण एनर्जी पूर्ण वाया जाते. म्हणजे जिकडे आपल्याला 8 थर लावायचे आहेत ना, आता आम्हाला समजा 8 थर लावायचे आहेत आणि एनर्जी गेल्यानंतर मग सरळ सरळ मुलं काय बोलतात म्हणजे काय, दादा 8 थर नको लावे, 7च लावे येते, असं होतं. मग ते पूर्ण एनर्जी गेल्यावर किती जातात एका ठिकाणी, किती तास जातात तरी 4 मोठ्या हंडीला गेले तर? म्हणजे मोठ्या 4-5 तास सहज जातात. तेवढा त्या दिवसभराचा म्हणजे हो. 2 महिन्याची प्रॅक्टिस करतात ते एका ह्याच्यासाठी आपला पूर्ण दिवस हा. जातो, ते अर्धा दिवस तिकडेच जातो. ते म्हणजे माझं मत ते 9 थराला प्राधान्य द्या तुम्ही. ते प्रॅक्टिस नक्कीच. करतात. रेकॉर्ड आहे तो, एक मोठा रेकॉर्ड Record आहे. मी नाही बोलत नाही, पण त्यांना एकदा कोसळल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना चान्स द्या ना. बरोबर त्यांना ते सेटिंग करण्यासाठी अर्धा-पाऊण तास जातो. बरोबर. कारण 9 थर तेवढे रचायचे. आता त्यांनी समजा 9 थर कोसळले, परत दुसरा चान्स त्यांना दिला तर अर्धा-पाऊण तास सहज जातो असाच. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये बाकीचे बाकीचे मंडळ मंडळ तात्काळमध्ये उभे तात्काळ राहतात. बसतात, असे बघत बसतात, हे ते असं आहे. एनर्जी निघून जाते आणि नक्कीच. मेहनत फुकट जाते आणि मग तो नर्वसपणा दुसरीकडे कुठे त्या अंगात होण्याची शक्यता होती. तेवढी परत हो. ऊर्जा परत तेवढी मुलांना मग थोडी नर्वस झाली की बाबा पुढच्या गोविंदाला मग तेवढा एनर्जी नाही राहत
की बाबा काय कर. कारण दहीहंडीचा एक दिवस तो असा असतो की त्यासाठी पूर्ण वर्षभर वाट बघायला लागते. बरोबर आहे. 2 महिने प्रॅक्टिस आणि तो एक दिवस. पूर्ण तर आम्हाला तो वर्षभर वाट बघावी लागते आम्हाला. तुम्हाला सांगू, गेल्या वर्षी ना आमच्याकडे आम्ही प्रॅक्टिस केली, 8 ते 9 जण नव्हते आमचे, म्हणजे जे रेग्युलर असतात ते. Regular. आमचे प्रॉब्लेम्स झाले काहीतरी, म्हणजे त्याचे वडील एक्सपायर झाले. त्याचे ते 5-6 जण नव्हते. जो आमचा बेकीला होता तो बाईक वरना त्याचा पाय मुरगळला. अच्छा. पण गेल्या वर्षीचा आमचा जो काळ होता खूप संकटाचा होता, म्हणजे हंडीसाठी. म्हणजे आम्ही तरी सुद्धा, म्हणजे गेल्या वर्षी आमचे 8 लागले नाही, पण गेल्या वर्षी आम्ही प्रयत्न केला 8चा. आमचा टॉपर सुद्धा गेला. पण काय, शेवटी डम्मी ते डम्मी असतात. बरोबर आहे. 8 थराला डम्मी ठेवून चालत नाही, कोसळणारच. तरी पण आम्ही रिस्क घेतली आणि कोसळले थर. अच्छा. हा, त्यावेळी मग म्हणजे आमचा तो वर्ष फुकटच गेला एकदम. मग आम्ही म्हणजे विचार केला की आम्हाला आता म्हणजे रिस्क द्यायची नाहीये. 7 थर आपले लागतात, व्यवस्थित तेवढे लावायचे नाही. सुरक्षित आम्ही घरी आलो. म्हणजे तुम्ही कुठेतरी गोविंदाचा विचार केलाय. हो. म्हणजे कोणाच्या जीवाची आम्हाला खेळायचा नाहीये. आम्हाला रिस्क कुठल्या प्रकारची घ्यायची नाही. आम्ही आमच्या क्षमतेप्रमाणेच आम्ही आमचं काम करणार आहे. बरोबर. नक्कीच. आणि आज खूप बरं वाटतंय की साई कृपा गोविंदा पथक हे भांडूपमधलं असं गोविंदा पथक आहे की ज्यांनी भांडूपमध्ये पहिल्यांदा 8 थर लावले. त्याचप्रमाणे त्यांची पुढे सुद्धा 8 थराची वाटचाल आहे. आणि दहीहंडीच प्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारा एक चांगलं, त्यांचे जे गोविंद आहेत ते सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे. नॅशनल पर्यंत खेळलेलं असं तुम्ही बोलताय. जिल्हास्तरीय, नॅशनल, म्हणजे ह्या सर्व गोष्टीमध्ये क्रीडा आणि गोविंदा या दोन्ही क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं असं गोविंदा पथक. आणि आपल्याला खरंच आज बरं वाटतं की त्यांच्यासोबत आपल्याला पॉडकास्ट करायला मिळालाय. सर, तुमच्या दोघांचे सुद्धा खूप खूप आभार आहे की तुम्ही आम्हाला एक तुमचा बहुमूल्य वेळ दिलात आणि या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात. 2 शब्द काय बोलाल की भांडूपचा गोविंदा या नावाबद्दल तुम्हाला आता काय वाटतं? तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवताय. म्हणजे प्रत्येक मंडळाला इथं बोलून त्यांच्या मनातली जी काय संकल्पना आहे ते सगळे सांगत असतात. बरोबर. ते तुमच्या मध्ये पण सगळीकडे पसरते. त्यामुळे तुमचे आभार व्यक्त करतो. नक्कीच. बरोबर. माझा सुद्धा एक कन्सेप्ट आहे. या चॅनलमुळे तुम्ही जर गोविंदाला तुम्ही असं प्रत्येक भेटून माणसांना संधी दिली, तर मी म्हणतो भांडूपमध्ये अजून चांगल्या पद्धतीचे गोविंद 8 थर लावणारे, 9 थर लावणारे पण तयार होते. नक्कीच. यासाठी हा तुमचा जो चॅनल आहे आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही एक करताय, खूप चांगलं आहे की सगळ्या मुलांमध्ये ऊर्जा निर्माण होते. नक्कीच. आमचा सुद्धा हेतू हाच आहे की भांडूपमध्ये असणारे आमचे गोविंदा पथक आहेत त्यांना कुठेतरी बाहेर सुद्धा ते गोविंदा पथक आमचे झळकले पाहिजेत. जसे की मीडियाचा जमाना आहे, मीडियावरती सुद्धा प्रत्येकाच्या इन्स्टा आयडी वरती प्रत्येक गोविंदाचा रेकॉर्ड असतो. पण प्रत्येक जण जाऊन असं बघू शकत नाहीये. जेव्हा आम्ही सोशल मीडियावरती या गोष्टी कुठे हायलाईट करतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे झळकली जाते. तर दादा, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप सारे आभार आणि आम्हाला जो बहुमूल्य तुम्ही जो वेळ दिलेला आहे त्याच्याबद्दल खूप सारे आभार आहेत तुमचे. थँक्यू सो मच. धन्यवाद.